नमस्कार. श्री स्वामी समर्थ. लवकरच दत्त जयंती सप्ताह सुरुवात होणार आहे. दत्त जयंती काळात दत्त तत्व हे अधिक पटीने कार्यरत असते. या काळात आपण जितक्या जमेल तितक्या जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करावा. दत्त जयंती सप्ताहामध्ये बरेच जण गुरुचरित्र पारायण करतात. दैवी शक्तीने भरलेल्या गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण अनेक जण करतात आणि त्याची लाभही त्यांना होतात. गुरुचरित्राला 5वा वेद मानले जाते. तर या सप्ताह काळामध्ये ज्यांना गुरुचरित्र पारायण करणे शक्य होत नाही, बऱ्याच जणांची इच्छा असते पण ते गुरुचरित्र पारायण करू शकत नाहीत, त्यांनी या सप्ताह काळामध्ये काय करावे, कोणत्या सेवा कराव्यात याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी सारिका भक्ती विश्वमध्ये आपले मनापासून स्वागत. सोमवार 9 डिसेंबरपासून दत्त जयंती सप्ताहास प्रारंभ होणार आहे. सप्ताह काळामध्ये गुरुचरित्र पारायण करण्याला विशेष महत्त्व आहे. सप्ताह काळामध्ये पारायण का करावे, तर या दत्त जयंती सप्ताहामध्ये दत्त तत्व हे अधिक पटीने कार्यरत असते. या दत्त तत्वाच्या सात्विक लहरी आपल्यापर्यंत पोहोचाव्यात म्हणून या काळात पारायण केले जाते. गुरुचरित्र हा ग्रंथ दैवी शक्तीने परिपूर्ण असा ग्रंथ आहे. गुरुचरित्र ग्रंथाला 5वा वेद मानले जाते. याचे पारायण करण्याला विशेष महत्त्व आहे. गुरुचरित्राच्या पारायणाचे लाभ हे अनेक पटीने होत असतात. तर हे गुरुचरित्र पारायण करण्यासाठी काही नियम असतात. त्यामुळे बऱ्याच जणांना इच्छा असूनही हे पारायण करणे शक्य होत नाही, किंवा कोणाचे लहान बाळ असते, तर कोणी जॉब करत असते, वेळेअभावी त्यांना गुरुचरित्र पारायण करणे शक्य नसते. तर या सप्ताह काळामध्ये आपण प्रभावी आणि मनोकामना पूर्ण करणाऱ्या अशा एका ग्रंथाचे आपण पारायण करू शकतो. तो ग्रंथ म्हणजे सप्तशती गुरुचरित्र. परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामींनी लिहिलेला हा सप्तशती गुरुचरित्र ग्रंथ अतिशय प्रभावी आहे. दत्त जयंती सप्ताह काळामध्ये तुम्ही सप्तशती गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करू शकता. मग गुरुचरित्र पारायण करण्याची आवश्यकता नाही का, तर असे नाही, तर आपण गुरुचरित्र पारायणही जरूर करावे. आपल्याला या काळात शक्य नसेल तरच आपण सप्तशती गुरुचरित्र पारायण करावे. अतिशय प्रभावी मनोकामना पूर्ण करणारा हा ग्रंथ आहे. या सप्तशती गुरुचरित्राचे 10 पारायण केल्यास आपल्या मनोकामना पूर्ण होतात. सप्तशती गुरुचरित्र ग्रंथ हा अतिशय छोटा आहे. मराठी प्राकृतमध्ये आहे, त्यामुळे सगळ्यांना वाचता येतो. तर आपण या 7 दिवसामध्ये या गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करावे. सप्तशती गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण कसे करावे याविषयी कोणते नियम आहेत, तर सप्तशती गुरुचरित्र ग्रंथामध्ये एकूण 51 अध्याय आहेत. अतिशय छोटे अध्याय आहेत. तुम्ही रोज एक पारायण या पद्धतीने तुम्ही 10 पारायणही करू शकता, किंवा तुम्हाला रोज एक पारायण करणे शक्य नसेल तर ग्रंथामध्ये दिल्याप्रमाणे तुम्ही पहिल्या दिवशी 1 ते 7 अध्याय, दुसऱ्या दिवशी 8 ते 17 अध्याय, तिसऱ्या दिवशी 18 ते 27 अध्याय, चौथ्या दिवशी 28 ते 34 अध्याय, 5व्या दिवशी 35 ते 37 अध्याय, 6व्या दिवशी 38 ते 43 अध्याय आणि 7व्या दिवशी 44 ते 51 अध्याय याप्रमाणे तुम्ही वाचू शकता. सप्तशती गुरुचरित्र वाचनाचे कोणते नियम आहेत, तर आपण या काळामध्ये पूजा मांडणी करावी, संकल्प करून सेवेला सुरुवात करावी. दत्त जयंती सप्ताह काळामध्ये आपण मांसाहार करू नये, तसेच परान्नही घेऊ नये. तुम्ही कांदा लसूण खाऊ शकता, पण तुम्हाला जर पाळायचे असेल तर तुम्ही पाळूही शकता, कारण असे पदार्थ खाल्ल्यामुळे आपली तामसी प्रवृत्ती वाढते. त्यामुळे हे पदार्थ टाळलेलेच बरे. भात आणि सर्व भाज्याही तुम्ही खाऊ शकता. सप्तशती गुरुचरित्राचे आपण पारायण करणार आहोत, तर आपण ब्रह्मचर्याचे पारायण अवश्य करावे. हे पारायण आपण 7 दिवस करावे आणि 8व्या दिवशी सांगता करावी. जर पुरुष हे पारायण करत असतील तर आपण 3 पुरुषांना आपण या दिवशी घरी बोलवायचं आहे, त्यांना प्रसाद द्यायचा आहे, किंवा तुम्ही जेवू घालू शकता. आणि सप्तशती गुरुचरित्राच्या आपण प्रत्येकांना 1-1 प्रती द्यायची आहेत. स्त्रिया जर सप्तशती गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करत असतील तर 3 स्त्रियांना आपण घरी बोलवायचं आहे, त्यांना हळद कुंकू लावावे, प्रसाद द्यावा आणि सप्तशती गुरुचरित्र ग्रंथाच्या प्रत्येकी प्रती द्याव्यात. आपण यथाशक्ती त्यांना जेवू घालू शकता. सांगते दिवशी आपण गाय व कुत्र्यांना नैवेद्य जरूर द्यावा. आपण जर सप्तशती गुरुचरित्र ग्रंथाचे 10 पारायण करणार असाल, आपले 4-5 पारायण झाले असतील, आपल्याला मध्येच काही अडचण आल्यास आपण तेवढ्या दिवसापुरती सेवा थांबवू शकता आणि परत राहिलेले पारायण पूर्ण करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही 10 पारायण करू शकता. 10 पारायण केल्यानंतर आपल्या आयुष्यातील संकटे दूर होतात आणि आपल्या मनोकामना पूर्ण होतात. दत्त जयंती सप्ताह काळात तुम्ही गुरुचरित्र पारायण किंवा सप्तशती गुरुचरित्र पारायण करावे आणि त्याचा लाभही घ्यावा. तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.